मला असं वाटतं आता महाराष्ट्राच्या राजकारण्यांना त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्याची गरज आहे. कारण एखादी प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की असे गावगुंड जे पाळले जात आहेत, आणि हे खरं तर हे मी सुरेश धसांबद्दल मी अगदी 28 डिसेंबरला म्हणजे मी जेव्हा बीडमध्ये पोचले होते तेव्हापासून मी सांगितलं होतं की हे गावगुंड पाळतात, त्यांच्या अष्टी तिथल्या फार्म हाऊसमध्ये अमुक अमुक काय काय चालतं याच्याबद्दलही मी माहिती दिली होती. आता ही जी शिरूरची माहिती समोर येते, माझ्याकडे आता काही 1-2 नाही तर 11-12 व्हिडिओज आहेत या सतीश भोसलेचे. त्याला तो हेलिकॉप्टरमधनं काय उतरतोय, तो मोबाईलच्या दुकानात काय जातोय, गठ्ठेच्या गठ्ठे असे पैसे फेकतो, मोबाईल म्हणजे एक 16 Pro काय घेतो, Z Fold काय घेतो, हे सगळं घेताना करताना बघून गाड्यांमध्ये पैसे उडवतात. एका गाड्यामध्ये तो बंडलाच्या बंडलं उडवतोय, एका गाड्यामध्ये 2 मित्र बसलेत आणि पैसा काय कामाचा म्हणून असे नोटा उडवत आहेत. हे काय चाललंय? कुठून आले यांच्याकडे हे सगळे पैसे? त्यांच्या हातात इतक्या इतक्या सोन्याच्या पूर्ण माळाच्या माळा, गळ्यात माळा. हा हेलिकॉप्टरमध्ये बसतो तेव्हा स्वतःची सेल्फी काढताना सुद्धा माळा बिळा बाहेर काढताना दिसतो. मला असं वाटतं हे कुठे देऊन ठेवलंय राजकारण आपण, आणि याच्यावर काहीच विचार नाही करणार का? म्हणजे आपल्या मुलांसाठी, आपल्या नातवांसाठी आपण असं महाराष्ट्राचं आता घडण करणार का? कारण आत्ताच्या घटकेला आपण ऐकत होतो UP, बिहार म्हणजे ते गँग्स ऑफ वसेपूर म्हणा, मिर्झापूर म्हणा, हे सगळं आपण ऐकलं होतं. पण यांच्या गँग्स ऑफ बीड ज्या झाल्या आहेत, आणि बीडच नाही सगळीकडे हे चाललंय. जालन्यात पण आपण बघितलं किती निर्दयीपणे त्या माणसाला चटके देण्यात आले. मला असं वाटतंय की आता मुख्यमंत्र्यांना खरंच काहीतरी करायला हवं, खरंच महाराष्ट्राला एक दिशा द्यायला हवी आणि नो नॉनसेन्स पॉलिसी आता महाराष्ट्रात आणायला हवी. पण मुख्यमंत्री आज म्हणतात की असे काही काही व्हिडिओज येतात आणि त्याच्यावर मी काही प्रत्येक वेळेस वक्तव्य करणार नाही. एक व्हिडिओ नाही आहेत, असंख्य व्हिडिओ आहेत त्या माणसाचे. आणि हा माणूस, त्याचे मला आता जे डिटेल्स शिरूरमधनं मिळत आहेत की एका पत्र्याच्या घरात तो राहतो, पण त्याच्याकडे मर्सिडीज गाडी आहे, एंडेवर गाडी आहे, आणि त्यांच्या वडिलांवर आणि भावांवर देखील गुन्हे आहेत. पण हे आता हिअरसे आहे. मी आता त्याचं आधी व्हेरीफाय करीन एसपींकडनं, कारण आत्ताच्या घटकेला माझ्याकडे जी माहिती आहे ती ह्या सतीश भोसलेवर 6 FIR आहेत आणि अतिशय गंभीर गुन्हे आहेत. आता यातनं तो बाहेर कसा पडला? कारण याचा मेन व्यवसाय हे इंटरेस्टवर पैसे देण्याचा आहे. तो 10% वगैरे अशा अब्झर्ड रेट्सनी तो पैसे देतो लोकांना, आणि हे पैसे म्हणजे 20,000 दिले तो 2-2 लाख वसूल करतो, अशी सगळी आत्ता मला प्राथमिक माहिती मिळते आहे. तर याची अख्ख्या रात्रीत प्रचंड इतरही माहिती येईल. मला असं वाटतंय सुरेश धसांना सुद्धा आता हे सगळं थांबवण्याची गरज आहे, कारण आता बास झालं. ही घाण आता महाराष्ट्रात आम्ही चालवून घेणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.